नेवासा तालुक्यातील भेंडा येथील बँक ऑफ बडोदा समोर शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या वतीनं मुद्रा लोनसाठी स्वतंत्र अधिकारी नेमून प्रकरण ताबडतोब मार्गी लावावीत, बँक कृषी अधिकाऱ्यांची त्वरित नेमणूक करून पीक लोन प्रकरण ताबडतोब मंजूर करावीत, नवीन आलेल्या अधिकाऱ्यानं ताबडतोब चार्ज घेऊन कामकाज सुरू करावा, बंद पडलेले एटीएम मशीन ताबडतोब सुरू करावे, खोटी कर्ज प्रकरणांची चौकशी होऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, नाबार्डच्या आदेशाप्रमाणे कुठलाही खर्च न घेता आणि प्रॉपर्टीवर बोजा न चढवता 1 लाखांपर्यंत पीक लोन मिळाले पाहिजे. कर्ज देताना कर्जदाराला प्रॉपर्टीचे सरकारी मूल्यांकनाची मागणीची गरज नसताना मूल्यांकन सर्टिफिकेट मागितले जातात, हे बंद करण्यात यावे. या प्रमुख 7 मागण्यांसाठी बँकेसमोर जागरण गोंधळ करत शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या 7 मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी जागरण गोंधळ चालूच राहील असं ठरवण्यात आलं होतं. परंतु या आंदोलनापुढे बँक शाखा अधिकारी नमले आणि आंदोलनकर्त्यांच्या 7 मागण्या त्यांनी मान्य केल्या. 4 वाजेपर्यंत मुद्रा लोनचे प्रकरण मार्गी लावू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आरती करून आपले आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी कॉम्रेड बाबा आरगडे आणि शरद आरगडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बँक ऑफ बडोदावर आंदोलन केलं, हे अभिनव आंदोलन आम्ही गोंधळ जागरण करून आमच्या मागण्या त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत. प्रामुख्याने मुद्रा लोन आणि शेती कर्ज या बँकेमध्ये पूर्णपणे ठप्प केलेलं होतं. त्याने आज आम्हाला लेखी देऊन सांगितलं की मुद्रा लोन आज ते फाईल काढतो आणि तुमच्याच हाताने त्याचा शुभारंभ करतो. 4 वाजता मुद्रा लोनचे काही 4-2 व्यापाऱ्यांना चेक देण्यात येणार आहे. म्हणजे आंदोलनाची व्याप्ती वाढू नये हे सरकारला कळायला लागलं, अधिकाऱ्यांना कळायला लागलं. दुसरी गोष्ट अशी की याच्यापूर्वीचा त्यांचा जो उद्दामपणा होता, जाणीवपूर्वक शेतकऱ्याला विठीला धरायचं, त्याच्यावर केसेस करायच्या, त्याला नमवायचं, तर त्याची आज जिरलेली असं आम्ही जाहीरपणे सांगतो. दुसरी गोष्ट अशी की इथून पुढं जर काही झालं तर त्याला खटले करता तर आम्हाला करता येत नाही काय, आम्ही देखील केसेस दाखल करू. दुसरी गोष्ट अशी की आज त्यांनी पूर्णपणे 7 मागण्याचं आमचं जे निवेदन स्वीकारलं, त्या संपूर्ण मागण्या शेतकऱ्याच्या कर्जासहित पेंडिंग प्रकरणं सगळे काढण्यात येतील असं लेखी आश्वासन दिलेलं आहे. या लेखी आश्वासनाची जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर ते जर अंमलबजावणी केली नाही तर एक 10 दिवसाने परत पुन्हा नोटीस देऊन मोठं आंदोलन करण्यात येईल आणि अधिकाऱ्याला विठी धरून ते प्रकरण करून घेऊ. कारण सरकारचं धोरण आता असं आहे की काही झालं तरी आता शेतकऱ्याला त्या सरकारची ताप देण्याची हिंमत राहिलेली नाही. मला माहिती आहे देणार नाही, घोळ घालू, शेतकरी आमचाच आहे असं बुद्रुक बडोदा बँकेच्या शाखेवर शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. त्याचं कारण असं होतं की व्यापारी वर्गाला गेली 6-7 महिन्यापासून मुद्रा लोन दिलं जात नव्हतं. व्यापाऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्या अडचणी सोडाव्यात म्हणून शासनानं मुद्रा लोनचं जी योजना आणली त्या योजनेचा लाभ या ठिकाणी जाणून बुजून गालपिले म्हणून जे मॅनेजर आहेत ते व्यापाऱ्यांना वंचित ठेवत होते. दुसरं असं की पूर्वीचे जे कृषी अधिकारी होते त्यांची बदली झाल्याच्या नंतर जवळजवळ 2.5-3 महिन्याचा कालावधीमध्ये गेला. त्यात 2.5-3 महिन्यामध्ये अजिबात एकही कृषीचं लोन झालं नाही आणि हे जाणीवपूर्वक हे अधिकारी व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्याला वेठीस धरत होते. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना त्यांच्या या बँकेसमोर धरणे आंदोलन आणि जागरण गोंधळ केलेला आहे. आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्हाला त्यांनी आज लेखी दिलेलं आहे की आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो. शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला मुद्रा आणि शेतीविषयक जे कर्ज आहेत ते ताबडतोबीनं दिलं जाईल. कृषी अधिकाऱ्याची नेमणूक त्वरित केली जाईल. हे आमच्या मागण्या आहेत. आणि यापूर्वी ज्या काही या ठिकाणी प्रकरणाचे पेंडिंग पडलेले आहेत ते पण काढतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. यापूर्वी जर शेतकरी दाद मागायला गेला तर त्यांनी शेतकऱ्यावर केसेस केलेल्या आहेत, त्या केसेससुद्धा त्यांनी मागे घेतल्या पाहिजेत. आणि शेतकऱ्याला या नंतर ज्यावेळेस शेतकरी बँकेत येईल तर त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची शहीद भगतसिंग प्रतिष्ठानची मागणी आहे. आणि ती जर मागणी मान्य झाली नाही तर यापुढे आणखी 10 दिवसांनी पुन्हा नोटीस देऊन पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि भगतसिंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा मोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत, एवढेच मला या ठिकाणी बोलायचं आहे. न्यूज रिपोर्टर किरण भाकड, एस9 मीडिया, नेवासा.